नमस्कार मित्रांनो, तुम्ही इंग्लिश बोलताना अशा चुका करता का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण पाहणार आहोत इंग्लिशमधील काही कॉमन मिस्टेक्स ज्या जवळपास सगळेच करतात. छोट्या चुका टाळल्या की तुमची इंग्लिश खूप इम्प्रूव्ह होते आणि तुमचा इम्प्रेशन सुद्धा चांगला पडतो. चला एक्झाम्पल्स आपण समजून घेऊया. तर पहिलं उदाहरण आहे ही गो टू स्कूल. आता ही गो टू स्कूल बरोबर आहे का? नाही. ही गोज टू स्कूल. ही, सी, इट सारख्या सिंग्युलर सब्जेक्टसोबत वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता पुढचं उदाहरण घेऊया. आय डिड अ मिस्टेक. हे उदाहरण बरोबर आहे का? नाही. आय मेड अ मिस्टेक हे उदाहरण बरोबर आहे. इथे मेक अ मिस्टेक हा करेक्ट फ्रेज आहे. आता सी डोंट लाइक टी हे उदाहरण चुकीचं आहे. बरोबर उदाहरण असं पाहिजे सी डझंट लाइक टी. ही, सी किंवा इट सोबत अल्वेज डझंट वापरतो. आता डिस्कस अबाउट द टॉपिक यामध्ये हे चुकीचं आहे. तर डिस्कस द टॉपिक हे बरोबर आहे. डिस्कस नंतर अबाउट वापरायचा नाही. आता पुढचं उदाहरण बघूया. रिटर्न बॅक हे चुकीचं आहे. फक्त काय पाहिजे? रिटर्न. रिटर्नमध्ये ऑलरेडी बॅकचा अर्थ दडलेला असतो. आता रिव्हर्ट बॅक यामध्येही तसंच आहे. फक्त रिव्हर्ट योग्य योग्य आहे. त्यानंतर रिपीट अगेन यामध्ये हे चुकीचं आहे. फक्त रिपीट हवं. मित्रांनो, अशा छोट्या चुका टाळल्या की तुमची इंग्लिश खूप इम्प्रूव्ह होईल. आज आपण कॉमन एरर्स समजून घेतले. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.